हॅलो स्टुडंट्स, आज आपण रेशो ॲनालिसिसचा लेक्चर घेऊन आलेलो आहोत. सो यापूर्वी तुम्ही इन्कम टॅक्सच्या लेक्चरची सिरीज बघितली असेलच. ज्या विद्यार्थ्यांनी बघितली नसेल त्या इन्कम टॅक्सच्या लेक्चरची सिरीज मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली, तुम्ही नक्की ती सर्व सिरीज बघा. त्यातही काही लेक्चर मी आज अपलोड करणार आहेच. सो वेळ वाया न घालवता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. त्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या लेक्चरचे नोटिफिकेशन तुम्हाला क्विकली मिळत जाईल. सो आजच्या लेक्चरला आपण स्टार्ट करतोय. लेक्चर आहे रेशो ॲनालिसिस आणि या लेक्चरमध्ये आपण व्हेरियस टाइप्स ऑफ रेशोज बघणार आहोत. ओके, यामध्ये बघा, लक्ष द्या इकडे. सो फायनल इयरच्या स्टुडंटसाठी रेशो ॲनालिसिस हा चॅप्टर फार महत्त्वाचा असणार आहे, कारण 100% याच्यावरती MCQs असणार म्हणजे असणार. आणि ह्या MCQच्या दृष्टिकोनातून आजच्या लेक्चरमध्ये जी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते, सर्व इन्फॉर्मेशन ही फार महत्त्वाची असणार आहे. सो व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. यानंतर याच व्हिडिओवरती एक टेस्ट सिरीज देखील असणार आहे, ती देखील अटेंड करा तुम्ही. येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये ती अपलोड होईल. ओके, सो लेक्चरला स्टार्ट करूया आपण. रेशो ॲनालिसिस यामध्ये आज बघतोय आपण टाइप्स ऑफ रेशोज. सो रेशोज आर क्लासिफाइड इन 4 कॅटेगरी. आपण आज रेशो 4 कॅटेगरीमध्ये विभागलेले. फर्स्ट लिक्विडिटी रेशो, सेकंड कॅपिटल स्ट्रक्चर और लिव्हरेज रेशो अँड थर्ड प्रॉफिटेबिलिटी रेशो. ओके, फोर्थ ऍक्टिव्हिटी और टर्नओव्हर और एफिशियन्सी रेशो. बघा, ऍक्टिव्हिटी किंवा त्यालाच टर्नओव्हर किंवा एफिशियन्सी असं रेशो म्हटलं जातं. ओके, सो हे 4 रेशो आज आपण बघणार आहोत. लिक्विडिटी रेशो, कॅपिटल स्ट्रक्चर और लिव्हरेज रेशो, प्रॉफिटेबिलिटी रेशो, ऍक्टिव्हिटी और टर्नओव्हर और एफिशियन्सी रेशो. ठीक आहे, लेक्चरला स्टार्ट करूया आपण. टाइप नंबर फर्स्ट पासून. आपला जो फर्स्ट टाइप आहे दॅट इज लिक्विडिटी रेशो. ओके, काय आहे लिक्विडिटी रेशो? व्हॉट इज द नीड ऑफ लिक्विडिटी रेशो? द फर्स्ट वन इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज दॅट लिक्विडिटी रेशो रिफ्लेक्ट शॉर्ट टर्म फायनान्शियल स्ट्रेंथ और सॉल्वेंसी ऑफ द फर्म. फार महत्वाचं आहे. लिक्विडिटी रेशो शोज काय शॉर्ट टर्म फायनान्शियल स्ट्रेंथ और सॉल्वेंसी ऑफ द फर्म. काय लिक्विडिटी रेशो म्हणून आपल्याला काय दिसतं? शॉर्ट टर्म स्ट्रेंथ, शॉर्ट टर्म फायनान्शियल स्ट्रेंथ किंवा त्यालाच आपण सॉल्वेंसी असं म्हणतो. व्हेरी इम्पॉर्टंट, याच्यावरती MCQ तयार होऊ शकतो. लिक्विडिटी रेशो शोज डॅश डॅश ऑफ द फर्म. इट शोज शॉर्ट टर्म फायनान्शियल स्ट्रेंथ और सॉल्वेंसी. इट इज ऑल्सो नोन एज सॉल्वेंसी रेशो, आपण त्याला असंही म्हणू शकतो. सो शॉर्ट टर्म और फायनान्शियल स्ट्रेंथ आपल्याला या ठिकाणी शॉर्ट टर्म फायनान्शियल स्ट्रेंथ किंवा सॉल्वेंसी या रेशोतून मेजर करणं इझी होणार आहे. त्याचबरोबर लिक्विडिटी रेशो शोज ॲबिलिटी टू मीट शॉर्ट टर्म ऑब्लिगेशन्स. शॉर्ट टर्म देणी ज्या आहेत या शॉर्ट टर्म देणी देण्याची पात्रता किंवा समर्थता त्या फर्मची ही लिक्विडिटी रेशो मधून समजते. सो लिक्विडिटी रेशो शोज ॲबिलिटी टू मीट शॉर्ट टर्म ऑब्लिगेशन्स. शॉर्ट टर्म देणी ज्या आहेत या शॉर्ट टर्म देणी हे सर्व आपल्याला लिक्विडिटी रेशोतून लक्षात येते. सो शॉर्ट टर्म ऑब्लिगेशन्स म्हणजेच शॉर्ट टर्म देणी आपल्याला मेजर करणं, फाइंड आउट करणं लिक्विडिटी रेशोतून इझी होतं. नेक्स्ट बघा, त्यामध्ये आपण डिस्कस करतो MP रेशोज. लिक्विडिटी रेशो बघा, लिक्विडिटी रेशो मध्ये 2 फार महत्वाचे रेशो. त्यामध्ये फर्स्ट आहे करंट रेशो. ओके, सो करंट रेशोचा फॉर्म्युला आहे बघा, करंट ॲसेट डिवाइड बाय करंट लायबिलिटी. ओके, करंट रेशो इज इक्वल टू करंट ॲसेट डिवाइड बाय करंट लायबिलिटी. ओके, सो करंट रेशोलाच वर्किंग कॅपिटल रेशो असं देखील म्हटलं जातं. सो व्यवस्थित लक्ष द्यायचंय, समजून घ्यायचंय. काय लिक्विडिटी रेशो मधला आपण फर्स्ट रेशो बघतोय, दॅट इज करंट रेशो. करंट रेशो मीन्स
वर्किंग कॅपिटल रेशो, करंट रेशोलाच वर्किंग कॅपिटल रेशो असं देखील म्हटलं जातं. आणि करंट रेशोचा फॉर्म्युला आहे करंट ॲसेट डिवाइड बाय करंट लायबिलिटी. इथे रेशो किंवा फर्मची लिक्विडिटी बेटर आहे किंवा गुड कंडिशन मध्ये आहे, चांगल्या कंडिशन मध्ये आहे लिक्विडिटी, हे आपल्याला लक्षात येणार आहे 2:1 या आन्सर मधून किंवा या रिझल्ट मधून. इफ रिझल्ट ऑफ करंट ॲसेट टू करंट लायबिलिटी इज 2:1, in that case it is assumed that liquidity of that firm is good, it is a better. लक्षात ठेवा. सो या रेशोला असं देखील म्हटलं जाऊ शकतं 2:1 रेशो इज डॅश डॅश. सो दॅट इज करंट रेशो. हे लक्षात ठेवा. 2:1 ही बेटर लिक्विडिटीचं इंडिकेशन आहे. लक्षात ठेवायच्या तीन गोष्टी. करंट रेशो मीन्स वर्किंग कॅपिटल रेशो. थर्ड बेटर लिक्विडिटी. करंट रेशोची काय आन्सर असणं अपेक्षित आहे, काय रिझल्ट 2:1. 2:1 मीन्स 2 करंट ॲसेट अँड 1 करंट लायबिलिटी असा रेशो असणं अपेक्षित आहे. क्लिअर आहे. नेक्स्ट जातो या ठिकाणी आपण डिस्कस करूया करंट ॲसेट. व्हॉट इज मीन बाय करंट ॲसेट. सो करंट ॲसेट आपण याच्यावरती एक प्रॉब्लेम देखील सोडवणार आहोत सर्व रेशोजवरती, तरी देखील मी थोडक्यात डिस्कस करतो. करंट ॲसेट म्हणजे काय, तर यामध्ये स्टॉक, कॅश, ओके, कॅश बॅलन्स, स्टॉक, बँक बॅलन्स, डेटर्स, बिल्स रिसिवेबल, हे सर्व तुमच्या करंट ॲसेट झाल्या. आणि करंट लायबिलिटी मध्ये काय काय येणार आहे, बिल्स पेएबल, सन्ड्री क्रेडिटर, शॉर्ट टर्म लोन्स, ओके, बँक ओव्हरड्राफ्ट, हे सर्व तुमच्या करंट लायबिलिटीज झाल्या. नेक्स्ट पुढे बघा लिक्विड और क्विक रेशो किंवा त्याला लिक्विड रेशो किंवा क्विक रेशो किंवा ऍसिड टेस्ट रेशो असं देखील म्हटलं जातं. आपण दुसरा रेशो बघतोय लिक्विड रेशो किंवा त्यालाच म्हटलं जातं क्विक रेशो किंवा त्यालाच म्हटलं जातं ऍसिड टेस्ट रेशो. अशी तीन नावे लक्षात ठेवा. तिघांचाही अर्थ एकच आहे. काय काय, लिक्विड रेशो, क्विक रेशो किंवा ऍसिड टेस्ट रेशो. मग काय आहे रेशो, तर रेशो बघा लिक्विड और क्विक ॲसेट डिवाइड बाय क्विक लायबिलिटी. एक शॉर्टकट मध्ये लिक्विड ॲसेट आणि क्विक अर्थ एकच आहे. मग त्यापैकी तुम्ही कुठलाही म्हणा, आपण सिंपल मध्ये म्हणूया क्विक ॲसेट डिवाइड बाय क्विक लायबिलिटी. ओके, किंवा तुम्ही म्हणू शकता लिक्विड ॲसेट डिवाइड बाय लिक्विड लायबिलिटी. ओके, यालाच ऍसिड टेस्ट रेशो असं देखील म्हटलं जातं. याचा जो सॉल्व्हन्सी रेशो आहे हा गुड सॉल्व्हन्सी रेशो इज 1:1 हा आहे. म्हणजे क्विक ॲसेट इज 1 equal as to quick liability 1. 1:1 is a good ratio. So लक्षात ठेवा 2:1 रेशो म्हटलं दॅट इज करंट रेशो आणि 1:1 means क्विक रेशो. हे आपण व्यवस्थित लक्षात ठेवायचं एमसीक्यूच्या दृष्टिकोनातून. क्लिअर आहे. या ठिकाणी आपण म्हणतोय क्विक ॲसेट. सो व्हॉट इज मीन बाय क्विक ॲसेट. बघा इथे एक शॉर्ट फॉर्म्युला लिहिलेला आहे क्विक ॲसेटचा. क्विक ॲसेट इज इक्वल टू करंट ॲसेट मायनस स्टॉक. जेव्हा सर्व करंट ॲसेटच्या टोटल मधनं तुम्ही स्टॉक मायनस करणार आहात, स्टॉक वजा करणार आहात, तेव्हा तुम्हाला क्विक ॲसेट म्हणजेच लिक्विड ॲसेट मिळेल. क्लिअर आहे. मग काय म्हणतो क्विक लायबिलिटी म्हणजेच लिक्विड लायबिलिटी. जेव्हा तुम्ही क्विक लायबिलिटीचे कॅल्क्युलेशन करता कशा पद्धतीने होणार आहे, क्विक लायबिलिटी मायनस करंट लायबिलिटी मायनस बँक ओव्हरड्राफ्ट. टोटल करंट लायबिलिटी मधनं जेव्हा तुम्ही बँक ओव्हरड्राफ्ट मायनस कराल तेव्हा तुमच्या जवळ राहील क्विक लायबिलिटी. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो क्विक ॲसेट इज इक्वल टू डॅश डॅश. सो क्विक ॲसेट इज इक्वल टू करंट ॲसेट मायनस स्टॉक. अगेन प्रश्न विचारला जाऊ शकतो क्विक लायबिलिटी इज इक्वल टू डॅश डॅश. सो क्विक लायबिलिटी इज इक्वल टू करंट लायबिलिटी मायनस बँक ओव्हरड्राफ्ट. क्लिअर आहे. सो या पद्धतीने व्यवस्थित लक्षात ठेवा हे दोन रेशो दोघही लिक्विड रेशो आहे. त्याचबरोबर पुढचा महत्त्वाचा भाग तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. लिक्विड रेशो मीन्स करंट रेशो अँड क्विक रेशो बोथ आर बॅलन्स शीट रेशो. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लिक्विड रेशो मीन्स करंट रेशो अँड क्विक रेशो बोथ आर बॅलन्स शीट रेशो. बॅलन्स शीट रेशो म्हणजेच बॅलन्स शीटला म्हटलं जातं पोझिशन स्टेटमेंट.
सो रेशोज ऑफ पोझिशन स्टेटमेंट कोणते कोणते मग करंट रेशो आणि क्विक रेशो. पोझिशन स्टेटमेंट म्हणजेच बॅलन्स शीट आणि करंट बघा तुम्ही ॲसेट लायबिलिटी म्हणजे बॅलन्स शीटचा पार्ट झाला आणि म्हणून हे जे रेशो आहे ते बॅलन्स शीटचे रेशो आहे, पोझिशन स्टेटमेंटचे रेशो आहे. बॅलन्स शीट मीन्स पोझिशन स्टेटमेंट. लक्षात आलं असेल तुमच्या लिक्विड रेशो. आपण पुढच्या भागाकडे वळतोय. कॅपिटल स्ट्रक्चर ऑर लिव्हरेज रेशो. काय कॅपिटल स्ट्रक्चर ऑर लिव्हरेज रेशो आपण पुढचं बघतोय. सो कॅपिटल स्ट्रक्चर ऑर लिव्हरेज रेशो याच्यामध्ये काय, व्हॉट इज द नीड ऑर व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दिस रेशो. फर्स्ट आपण बघतोय इट रिफ्लेक्ट मीन्स कॅपिटल स्ट्रक्चर रेशो रिफ्लेक्ट ability to assure the long term creditors for periodic payment. काय महत्वाचं वर्ड, इट इज ॲश्युरन्स ऑफ लॉंग टर्म पेमेंट. शॉर्टकट मध्ये सांगतोय मी. लिक्विड रेशो काय होतं, ॲश्युरन्स ऑफ शॉर्ट टर्म फायनान्शियल स्ट्रेट. आणि कॅपिटल स्ट्रक्चर रेशो मीन्स लिव्हरेज रेशो काय इंडिकेट करतात, लॉंग टर्म assurance of the payment, ability to pay long term payment. long term debt, long term payment च्या संदर्भात कॅपिटल स्ट्रक्चर रेशो किंवा त्यालाच तुम्ही लिव्हरेज रेशो म्हणू शकता. हा लॉंग टर्म पेमेंटचा ॲश्युरन्स च्या संदर्भातील रेशो. त्याचबरोबर इट शो लॉंग टर्म सॉल्व्हन्सी. सो असं म्हटलं जातं which of the following ratio shows long term solvency. प्रश्न विचारला करंट रेशो, क्विक रेशो और डेट टू इक्विटी रेशो. आन्सर आपला असणार आहे डेट टू इक्विटी रेशो. लॉंग टर्म सॉल्व्हन्सी साठी कॅपिटल स्ट्रक्चर रेशो मीन्स लिव्हरेज रेशो असणं अपेक्षित आहे. काय काय त्याच्यामध्ये एक आपण जो इम्पॉर्टंट रेशो तो बघतोय दॅट इज डेट इक्विटी और डेट टू ॲसेट रेशो. बघा जो रेशो आहे डेट टू इक्विटी रेशो किंवा डेट टू ॲसेट रेशो असं देखील म्हटलं जातं. कॅपिटल स्ट्रक्चर और लिव्हरेज रेशो दॅट इज डेट टू इक्विटी रेशो और डेट टू ॲसेट रेशो असं म्हटलं जातं. आपण त्याचा फॉर्म्युला बघूया. टोटल डेट डिवाइड बाय ओनर्स इक्विटी. हा झाला फॉर्म्युला. काय, टोटल डेट डिवाइड बाय ओनर्स इक्विटी. ओनर्स इक्विटी म्हणजे जे मालक आहे फर्म्सची त्यांची इक्विटी. मालक कोण असतात, शेअर होल्डर. सो कन्फ्यूज व्हायचं नाही. ज्या ठिकाणी ओनर्स इक्विटी म्हणतो त्याचाच अर्थ शेअर होल्डर्स इक्विटी, हे लक्षात घ्या. मग तुम्ही असं कसं फॉर्म्युला म्हणू शकता, टोटल डेट डिवाइड बाय ओनर्स इक्विटी किंवा टोटल डेट डिवाइड बाय शेअर होल्डर्स इक्विटी, बिकॉज ओनर अँड शेअर होल्डर आर सेम. या ठिकाणी मी टोटल डेट म्हणतोय. सो टोटल डेट कशी कॅल्क्युलेट होणार आहे ते समजून घ्या. टोटल डेट इज इक्वल टू लॉंग टर्म डेट प्लस शॉर्ट टर्म डेट प्लस फिक्स पेमेंट. या तिघांची टोटल म्हणजे तुमची असणारे टोटल डेट. ओके, लक्षात ठेवा. इट शोज द ॲबिलिटी टू पे लॉंग टर्म डेट्स. इट शोज द लॉंग टर्म सॉल्व्हन्सी. त्याचा रेशो आहे डेट टू इक्विटी रेशो किंवा डेट टू ॲसेट रेशो. फॉर्म्युला टोटल डेट डिवाइड बाय ओनर्स इक्विटी. Calculation of total debt is equal to long term debt plus short term debt plus fixed payment. Clear है? हा देखील कॅपिटल स्ट्रक्चर और लिव्हरेज रेशो इज ऑल्सो बॅलन्स शीट रेशो. हा देखील बॅलन्स शीट रेशो आहे म्हणजेच पोझिशन स्टेटमेंटचा रेशो आहे. कारण तुम्ही बघू शकता की डेट इज रिलेटेड टू द लायबिलिटी. ओके, आणि इक्विटी दोघंही आपला बॅलन्स शीटच्या रिलेटेड भाग आहे. त्यासाठी लक्षात ठेवा इट इज रिलेटेड टू दी बॅलन्स शीट मीन्स पोझिशन स्टेटमेंट. आपण सेकंड पार्ट कडे जाऊया. थर्ड पार्ट कडे जाऊया. प्रॉफिटेबिलिटी रेशो. थर्ड टाइप ऑफ रेशो इज अ प्रॉफिटेबिलिटी रेशो. काय आपल्याला काय इंडिकेशन किंवा काय मेजर होतं याच्यातून. प्रॉफिटेबिलिटी रेशो मेजर्स प्रॉफिटेबिलिटी ऑफ द फर्म. नाम मीन्स सब कुछ है, आपण असं म्हणू शकतो. प्रॉफिटेबिलिटी रेशो शोज प्रॉफिटेबिलिटी ऑफ द फर्म. प्रॉफिटेबिलिटी लक्षात येणार. कोणते कोणते इम्पॉर्टंट रेशो यामध्ये. फर्स्ट आहे ग्रॉस प्रॉफिट रेशो. इट्स अ व्हेरी इझी रेशो.
सर्व स्टुडंटचा आय थिंक हा आवडता रेशो असणार आहे, ग्रॉस प्रॉफिट रेशो. काय फॉर्म्युला त्याचा? ग्रॉस प्रॉफिट डिवाइड बाय नेट सेल. ओके, ग्रॉस प्रॉफिट डिवाइड बाय नेट सेल इंटू 100 मीन्स ग्रॉस प्रॉफिट रेशो. क्लिअर आहे? काय आपण इझिली आपल्याला आयडेंटिफाय होणार आहे तुमच्या ट्रेडिंग अकाउंट वरनं. पुढे जाऊया. सेकंड रेशो दॅट इज नेट प्रॉफिट रेशो. काय फॉर्म्युला नेट प्रॉफिट रेशोचा? नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. ओके, नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स डिवाइड बाय सेल्स इंटू 100. ओके, पुढे जाऊया आपण. थर्ड दॅट इज ऑपरेटिंग रेशो. बघा, 3 रेशो प्रॉफिटेबिलिटीची इम्पॉर्टंट रेशो डिस्कस करतोय आज आपण ओनली. त्यामध्ये फर्स्ट आहे ग्रॉस प्रॉफिट रेशो, सेकंड नेट प्रॉफिट रेशो आणि थर्ड ऑपरेटिंग रेशो. ऑल दीज 3 आर प्रॉफिटेबिलिटी रेशो टू मेजर द प्रॉफिटेबिलिटी ऑफ द फर्म. ओके, सो ऑपरेटिंग रेशो इज इक्वल टू cost of goods sold, COGS means cost of goods sold plus operating expenses divided by net sale. फॉर्म्युला समजून घ्या. cost of goods sold plus operating expenses divided by net sale is your operating ratio. ओके, बघा cost of goods sold चा फॉर्म्युला घेतलेला आपण. कॉस्ट ऑफ गुड्स शॉर्ट फॉर्म आपण वापरतो COGS मीन्स कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. कसं कॅल्क्युलेट करणार तुम्ही कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड? सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. COGS मीन्स कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. क्लियर आहे? हा रेशो जो आहे प्रॉफिटेबिलिटी रेशो इज रिलेटेड टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मीन्स रेव्हेन्यू स्टेटमेंट और इन्कम स्टेटमेंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे रेव्हेन्यू स्टेटमेंट म्हणजेच इन्कम स्टेटमेंट आहे आणि बॅलन्स शीट कुठलं आहे? पोझिशन स्टेटमेंट. लास्ट टाइपला आपण डिस्कस करतोय. लास्ट टाइप आहे ऍक्टिव्हिटी. ओके, ऍक्टिव्हिटी और टर्नओव्हर और इफिशियन्सी रेशो. थर्ड टाइप आहे रेशोचा दॅट इज ऍक्टिव्हिटी रेशो और टर्नओव्हर रेशो और एफिशियन्सी रेशो. काय यूज आहे रेशोचा? ऍक्टिव्हिटी रेशो और टर्नओव्हर रेशो मेजर्स efficiency in asset management. Very important. Efficiency in asset management is measured through activity or turnover or efficiency ratio. हे तिघही वर्ड लक्षात ठेवायचे. तिघांचाही अर्थ एकच आहे. So this ratio measures efficiency in asset management. Very important. Next, test of relationship between sales और कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड COGS आता डिस्कस केला आपण. सेल्स और कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड अँड ऍसेट काय रिलेशनशिप मेजर करतं सेल्स आणि ऍसेट मध्ये. क्लिअर आहे? त्यामध्ये कोणते कोणते इम्पॉर्टंट रेशो आहे आपण बघूया. त्यामध्ये आपण फर्स्ट रेशो बघतोय रिसिवेबल और डेटर टर्नओव्हर रेशो. मग रिसिवेबल टर्नओव्हर रेशो किंवा डेटर टर्नओव्हर रेशो असं तुम्ही म्हणू शकता. फॉर्म्युला बघतोय आपण क्रेडिट सेल्स. लक्षात ठेवा काय घेतोय आपण? ओनली क्रेडिट सेल्स. जर क्रेडिट सेल्स स्पेसिफिकली दिले नसेल तुम्ही टोटल सेल घेऊ शकता. क्रेडिट सेल्स डिवाइड बाय एव्हरेज डेटर प्लस एव्हरेज बिल्स पेबल. एव्हरेज डेटर एव्हरेज बिल्स पेबल स्पेसिफिकली काही सॉरी बिल्स रिसिवेबल. ओके, एव्हरेज डेटर अँड एव्हरेज बिल्स रिसिवेबल स्पेसिफिकली दिले नसतील काही वेगळं तर डायरेक्टली डेटर्स आणि बिल्स रिसिवेबल आपण घेऊन टाकणार आहोत. यापैकी जे काय एक दिलंय ते तुम्ही घेऊ शकता. क्लिअर आहे? किंवा दोघंही घेऊ शकता. पुढे जातोय बघा. यामध्ये आपण म्हटलं होतं एव्हरेज डेटर एव्हरेज बिल्स रिसिवेबल आणि क्रेडिट्स या 3 गोष्टी आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. यापैकी काही नसेल तर तुम्ही त्यासाठी वेगळा रेशो यूज करू शकता. म्हणजेच रिसिवेबल और डेटर टर्नओव्हर रेशोचा सेकंड फॉर्म्युला आहे अकाउंट रिसिवेबल्स डिवाइड बाय नेट सेल्स इनटू 365 डेज म्हणजे एका वर्षाचे दिवस. अकाउंट रिसिवेबल डिवाइड बाय नेट सेल्स इनटू 365 डेज. दोघांपैकी कोणताही रेशो तुम्ही यूज करू शकता. कोणताही फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. लास्ट पॉइंट कडे आपण जातोय दॅट इज
स्टॉक और इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. मग स्टॉक टर्नओव्हर रेशो म्हणा किंवा इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो म्हणा, याचा फॉर्म्युला आहे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवाइड बाय ॲव्हरेज इन्व्हेंटरी. ओके, अतिशय सोपा आणि फार महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवाइड बाय ॲव्हरेज इन्व्हेंटरी. कसला आहे? स्टॉक टर्नओव्हर रेशो किंवा इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. इथे आपण COGS म्हणजेच कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हटलेलं आहे. मग कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचं फॉर्म्युला सेम आहे, तुम्ही कुठे यूज करा. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. हा मिळाला तुम्हाला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. राहिला प्रश्न ॲव्हरेज इन्व्हेंटरीचा. तर ॲव्हरेज इन्व्हेंटरी तुमची कॅल्क्युलेट होईल ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवाइड बाय 2. ॲव्हरेज इन्व्हेंटरी कशी कॅल्क्युलेट होणार आहे तुमची? ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवाइड बाय 2. दॅट इज युअर ॲव्हरेज इन्व्हेंटरी. क्लिअर आहे? सो हा जो रेशो, हा जो टाइप आहे, इट इज अ कंपोजिट रेशो टू शो द प्रॉफिटेबिलिटी ऑफ द बिझनेस. फार महत्वाचा आहे. याचा तुम्ही एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवणं अपेक्षित आहे. या पूर्ण बोर्डचा हा जो बोर्ड आहे याचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट MCQच्या दृष्टिकोनातून. सो थँक्यू स्टुडंट्स. हा एक इंट्रोडक्टरी लेक्चर होता. यानंतर आपण एक लेक्चर घेऊन येणार आहोत की त्यामध्ये ह्या सर्व टाईपचे रेशो आपण कॅल्क्युलेट करून बघणार आहोत. सो थँक्यू स्टुडंट्स. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.